मला वाटतं युद्धपातळीवर लोक काम करत आहेत. सर्व एजन्सी कामाला लागलेल्या आहेत. मॅन पॉवर मशिनरी वाढवायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे ठाणे आणि नाशिककरांचा प्रवास लवकरच सुखकर होईल, प्रवाशांना दिलासा मिळेल अशा प्रकारचं टीमचं नियोजन केलेलं आहे. हलगर्जीपणा करतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. कुठल्या पद्धतीने सामान्य जनतेला त्रास होऊ नये, गोरगरिबांना सर्वसामान्य प्रवाशांना बिलकुल त्रास होता कामा नये याची दखल काळजी या सर्व टीमने घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. कोणी हलगर्जीपणा केला तर मी थेट त्याच्यावर FIR दर्ज करण्याच्या सूचना आणि त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. लाडकी बहीण लाडके भाऊ आणि आता लाडका शेतकरी योजना का लागू केली नाही अशी टीका जी आहे ती आणि देशमुख यांनी. खरं म्हणजे लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली आणि लाडकी बहीण योजना काढली, लाडका भाऊ कधी काढणार असं विरोधी पक्षाने म्हटल्यानंतर लाडका भाऊ पण आम्ही काढला आणि लाडका भाऊ योजना देखील सुरू केली. स्टायपंड देण्याचा आम्ही निर्णय घेतला 10,000 रुपयापर्यंत प्रति माह, 6,000, 8,000, 10,000. आणि आता विरोधक शेतकरी लाडका शेतकरी या बाबतीमध्ये जी काही टिंगल करतायत, मला त्यांना सांगणं आहे की मी देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना आम्हाला समजतात आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आम्ही वर्षाला 6,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात DBT, मोदी साहेबांचे 6,000, आमचे 6,000, 12,000 रुपये DBT होतात. 1 रुपयात पीक विमा योजना आम्ही त्यांना दिली. त्याचबरोबर आत्ता 7.5 HP पंपाचं वीज बिल आम्ही माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागेल त्याला सोलर, मागेल त्याला शेततळं, या अनेक योजना आम्ही शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी हा आमचा मायबाप आहे, अन्नदाता आहे. फक्त मी एवढंच सांगतो, ज्यांनी हे वक्तव्य केलं आहे लाडका शेतकरी, त्यांच्या काळामध्ये लाडका डान्सबार मात्र होता. त्यामुळे लाडका डान्सबार आणि त्यातून काय काय पुढं झालं हे मला तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. शिवस्वराज्य यात्रा काढली जाते आता राज्यभर. शिवस्वराज्य यात्रा काढली जाते विरोधी पक्षांकडून. एक प्रकारे इतकी वर्ष कुठेही महाराजांचं नाव न घेता किंवा कुठेही त्यांच्याबाबत वक्तव्य न करता यात्रा काढली जाते. उद्धव ठाकरे देखील ठाण्यामध्ये शिवस्वराज्य यात्रा शिवस्वराज्य यात्रा काढायला प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीमध्ये, त्याप्रमाणे ते काढतायत. आणि काय दिल्लीचं काय म्हणाले आपण? दिल्लीत 3 दिवस तळ टोकून बसले होते फॅमिली सकट. मला मुख्यमंत्री खरं म्हणजे हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. बाळासाहेब होते तेव्हा एक दबदबा होता आणि अख्खी दिल्ली बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीत यायची. आता उलट झालेलं आहे. आता दिल्लीच्या फेऱ्या मारायला लागतात, दिल्लीच्या चक्रा मारायला लागतात आणि आम्हाला जे म्हणत होते की दिल्लीश्वरांसमोर लोटांगण घालता, मग हे काय, हे लोटांगण आहे का आणखी काय आहे? त्यामुळे हे चित्र जे आहे, जेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले तेव्हा मग अशाच प्रकारचं सगळ्या चक्रा आणि फेऱ्या आणि लोटांगणं तुम्हाला घालावी लागतात. मागे देखील घवघवीत यश न मिळाल्यामुळे पुढे ठाण्यामध्ये येत आहे पोकळी भरण्यासाठी. अरे बाबा, ठाणे हा धर्मवीर आनंदीगे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही लोकसभेमध्ये अगदी गड दिघे साहेबांचा राखला आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीने. आणि ठाण्यामध्ये आता काय, खरं म्हणजे उबाटाचा ठाणा खालचा झालेला आहे. आता काय खालचा झाल्यामध्ये काय जीव भरणार? त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा दुसरीकडे वळवला तर त्यांना चांगलं आहे. निवडणुकांमध्ये आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठलंही काम करत नाही. गेल्या 2 वर्षात आणि 2.5 वर्षाचा जर कारभार बघितला तर 2 वर्षामध्ये आम्ही केलेली कामं जनतेसमोर आहेत. केलेले विकास प्रकल्प या महाविकास आघाडीने बंद केलेले, बंद पाडलेले,
स्पीड ब्रेकर मारले होते ते सगळे आम्ही काढले आणि सर्व विकास प्रकल्पांना चालना दिली. मोठे हायवे केले, अटल सेतू केला, समृद्धी केला, कोस्टल केला, मेट्रो केली, कारशेड केलं, सगळं केलं. आणि विकासाबरोबर आम्ही कल्याणकारी योजनाही आणतोय. म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याण याची सांगड आम्ही घातलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, शेतकऱ्यांची वीज बिल माफ योजना, मुलींना मोफत शिक्षण, लेक लाडकी योजना, अशा किती योजना आम्ही केल्या आहेत. त्यामुळे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आहे. आणि त्यामुळे आम्हाला निवडणुकांची धास्ती नाही, भीती नाही, चिंता नाही. निवडणुका कधीही होऊ द्या, या राज्यातली जनता आमच्या कामावर शिक्कामोर्तब करतील, कामाची पोचपावती देतील. या लाडकी बहीण आणि लाडका भाऊमुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत, ते बिथरलेले आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना पराभव समोर दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.